शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ब्लॉग मस्तीवर. आजचा हा व्हिडिओ राहणे आपल्याला मुंबईबद्दल. तुम्हाला कळालंच असेल थंबनेल आणि टायटल बघून. आपण चाललोय मुंबईला फक्त मजा करायला. तर आम्ही काय काय मजा करणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्याचा आपण जाणार आहे इको मध्ये. सगळ्यात पहिले रेल्वे स्टेशनला जायचंय. तिकडे गेलो आपल्याला 8 वाजेची गाडी आहे. तिथून मग 12:30 1:30 वाजेपर्यंत आपण मुंबईला कल्याणला पोहोचू. राजेश अंकल सुद्धा सकाळ सकाळी उठले होते आम्हाला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला. मित्रांनो, आपण आता चालू रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. अजून आपल्या ट्रेन यायला टाइम आहे, त्यामुळे आपण इथं फोटोशूट वगैरे करत होतो. आमच्या ट्रेनचा टाइम सकाळ सकाळी पटकन होता, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर सुद्धा जास्त गर्दी नव्हती. ट्रेन आल्यानंतर सुद्धा आम्ही जास्त घाई नाही केली. आम्ही आरामात चढलो, कारण की आम्ही सीट बुक केलेली होती. मित्रांनो, आपण अजून सुद्धा अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि यांना भोका लागायला चालू होऊन गेलेलं आहे. बिस्किट खायची कामं चालू आहे सध्या तर. 4-4.5 तासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचून गेलेलो होतो, जे होतं कल्याण. थोड्या वेळानंतर इकडं तिकडं बघितल्यावर आम्हाला कळलं की आम्हाला आमचे बाबा घ्यायला आलेले. तर बाबा आम्हाला दिसले आणि आम्ही बाबांसोबत निघालो एका लोकल ट्रेनमध्ये. आम्हाला लोकल ट्रेनमध्ये जायचं होतं कल्याणपासून उल्हासनगरला. परत एकदा ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्ही पोहोचलो उल्हासनगर. 5-10 मिनिटाच्या प्रवासामध्ये आम्ही तरी खूप जास्त थकून गेलेलो होतो. आता सध्या आपण चालू मुंबईला पोहोचलेलो आहे उल्हासनगरच्या साईडला. इथं मुंबईमध्ये एवढी गरमी आहे की आम्ही सगळे पाणी झालेले आता सध्या. आता बाबा आलेले होते घ्यायला आम्हाला, त्यामुळे बाबा आता गाडी घ्यायला गेलेले. त्यानंतर आपण रिक्षात बसून जाणार आहे घरपर्यंत. मी बाबांसोबत बसलो बाईकवर, जिथे मम्मी पप्पा आणि गार्गी हे बसले रिक्षामध्ये आणि आम्ही पोहोचलो घरपर्यंत. घरात बसल्यावर बरं वाट राहिलं. हे साऊ ओळखला का? साऊ मला ओळखला का? कोण आहे? हर्ष दादा. अरे वा. मग लावण्या कशी तब्येत? बरं आहे का? चांगली आहे. बोलतच नाही भाऊ. छोटी दिदी. मग मावशी, मग कशी तब्येत? बरं. आत्ता घरात बसलेलो आहे. आता जाऊन बरं वाटत राहिलं भाऊ. खूप गरम होत होतं किती वेळेस. हे लोक आले लगेच फॅन खाली गेले बसून. मित्रांनो, इथं येऊन बघितलेलं आहे की आपलाच व्लॉग चालू आहे. इथं बघू शकता. हे लोकांना बघायला जास्त मजा येऊ राहिली माझा व्लॉग. सध्या आता बसलेलो आहे आपण जेवायला. हे गार्गीचं पण इथं फोटोशूट चालू आहे. माझा आलेला आहे. बाबूचा ताट नाही आला अजून. इथं पप्पा बाबा आणि काका सुद्धा बसलेले आहेत जेवायला. ते सुरू झाले. आता फक्त आपण बाबूची वाट बघतोय. मग आपण पण सुरू होऊया. काय? हो, तू पण ताडी घेऊन रेडी झाली का? रिधी तिला पण वाढा बर का. गार्गीने केली सुरुवात. आता चालू बाबूचा ताट आलेला आहे. आम्ही दोघं पण सुरुवात करतोय लगेच. मित्रांनो, आता सध्या आपलं जेवण झालेलं आहे. आपण आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला घरावर आणि आपण मस्त गॅलरीमध्ये बसून आता पिक्चर वगैरे बघणार आहे आम्ही दोघं. आता कोणता पिक्चर बघायचा बाबू? देवळबन 2 बघणार आहे आम्ही आता. बघा कोण आलेलं आहे. सोनू दादा. मग कस झाला प्रवास? एकदम भारी. फ्रेश वगैरे होऊन झाला? खूप पटकन आला रे. तुम्ही भोपाळ गावून आले ना, मी सुरतून आला. बरोबर. नाश्ता वगैरे झाला का? नाही, आता चहा पिते. चांगलंय. तर मित्रांनो, सगळे आपण रेडी झालेलो आहे. हे रिद्धी बाबू सगळे रेडी झालेले. आपल्याला जायचं सध्या आता शंकर भगवानच्या मंदिरात. मग तू सगळ्यात पहिले आलेले माहिती का? हो, टेन्शन नका, सोबत आम फक्त माझ्या. मित्रांनो, आपण निघालेलो आता शंकर मंदिरला. हे सगळ्यांना अजून सुद्धा रेडी व्हायला खूप टाइम लागला होता. नाही भाऊ, मी लवकर तयार होऊन गेला. आम्हाला नाही म्हणत मी दुसऱ्यांना म्हणतोय. हा, पाहुणे सुद्धा आले होते घरी, त्यामुळे आम्ही अजून थोड्या थांबून गेलेलो होतो. आता सध्या आम्ही निघालेलो आहे पायी. तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे. आज मुंबईच्या ट्रॅफिकला थोडी शांतता होती, कारण की आज जेवढे पण लोक जॉबला जात होते त्यांना सगळ्यांना सुट्टी होती, कारण की आज होता संडे. तर मित्रांनो, आता ठरलेले की गाडीवर जायचंय. त्यामुळं आता हे सोनू दादा आणि बाबू तर निघालेले गाडीवर. बाबा येत आहे गाडी घेऊन माझ्यासाठी. मी इथं उभं आहे तोपर्यंत. बाबा आले बाईक घेऊन आणि आम्ही निघालो शंकर भगवानच्या मंदिरात. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि आम्हाला एक मस्त मोठी आणि सुंदर अशी प्रतिमा महादेवांची दिसली. आम्ही तिकडं थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर आम्हाला कळालं की महादेवांच्या हातात जर आपण सिक्का फेकतोय तर आपली जी इच्छा असेल ती पुरी होऊन जाईल. थोड्या वेळ बसल्यानंतर आम्ही मंदिराचे दर्शन घ्यायला निघालो.
मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आपण छोट्या छोट्या गुफातून कसं निघालो. एकदम मस्त मंदिर होतं. आपले दर्शन सुद्धा एकदम चांगले झालेले आहे. तुम्हाला व्हिडिओ मी बघितलंच असेल तुम्ही. आता आपण चाललेलो आहे घरी. बाकी मग उद्या परत जायचंय फिरायला आपल्याला. त्यामुळे मग उद्याचं कुठे जायचं बाबू आपल्याला? मुंबई दर्शनसाठी जायचंय. मग मुंबई दर्शन मध्ये आपण काय काय करू ते तुम्हाला पुढं ब्लॉग मध्ये दिसेल. मी, सोनू दादा आणि काका आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायला. आम्हाला जॉईन झाले पप्पा आणि बाबू. पण मग आमचा पाणीपुरीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही पोहोचलो डॉमिनोजला. डॉमिनोजच्या आत आल्यानंतर आम्ही काउंटरवर जाऊन ऑर्डर दिली आणि येऊन आमच्या टेबलवर जाऊन थोड्या वेळ बसलो. त्यानंतर आपल्याला आपली ऑर्डर आली, ज्याच्यामध्ये आपल्याकडे पनीर चीज पिझ्झा होता आणि कोल्ड कॉफी पण होती. मग आम्ही घरच्या काही चिमुकल्यांना पार्सल घेतलं आणि आम्ही आलो घरी. पिझ्झा खाऊ राहिले हो. गार्गी स्पेशल पिझ्झा आहे तुझ्यासाठी. हे लावण्या चाऊ दात दाखव राहिला.